चला तर मंडळी, आज बनवायची आहे छोलेची झटपट भाजी बरं का. छोले भिजत घालायचे रात्रभर. ते भिजले की सकाळी कुकरमध्ये घालून घ्यायचे. 2 टमॅटो 2 कांदे मस्त त्याच्यातच घालून घ्यायचे बरं का. 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. बघू शकता शिट्ट्या झाल्यानंतर जे पूर्ण टमॅटो कांदा आहे पूर्ण सख्खे शिजून निघतात. अख्खे घातले तरी चालतात. त्याची प्युरी करून घ्यायची. कढई ठेवायची, तेल तापत घालायचं. त्याच्यामध्ये जिरी, तेजपत्ता आणि एक दालचिनी घालायची. मी आलं लसूणची पेस्ट खलबत्त्यातच केली होती. थोडी मोठीच ठेवली होती. छान लागते, त्याची टेस्ट खूप छान येते. अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्याच्यात एक हिरवी मिरची पण घालू शकता, पण मला नाही आवडत मग मी नाही घातली. तुम्ही घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर. जी आपण केलेली पेस्ट होती ना तीही त्याच्यामध्ये घालून घ्यायची. तुमची भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्त टमॅटो आणि कांदा घालू शकता, पण माझी थोडीच भाजी होती म्हणून मी सगळं 2-2च घेतलं होतं. सगळं मस्त परतून घ्यायचं बरं का. जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही ना तोपर्यंत मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं. मग लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरे पावडर हे सगळे मसाले घालून घ्यायचे बरं का मसाल्याच्या डब्यातले. आणि तेही सगळे मिक्स करून घ्यायचे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मस्त गरगर गरगर फिरवत राहायचं बरं का. जेव्हा मसाल्याला तेल सुटेल तेव्हा समजायचं चला आपला मसाला मस्त परतलेला आहे. काय कांदा टमॅटोचं वाटण नाही ना परतलं मग वास येतो त्याचा तसाच. त्याच्यामुळं वाटण हे मस्त परतून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही कलर खूप छान आलेला आहे. तिथे वाटलं ना खाली लागायला लागलं तर थोडंसं पाणी घालून परत वाटण परतून घ्यायचं. मीठ घालून घ्यायचं. मीठ थोडं कमीच घालायचं बरं का, कारण आपण छोलेला पण घातलेलंच असतं शिजताना थोडंसं. छोले घालून घ्यायचे, मस्त सगळं फिरवून घ्यायचं एक पळी घालून आणि मस्त उकळी येईपर्यंत उकळून ठेवायचे. उकळत ठेवायचे बारीक गॅसवर बरं का, फुल गॅस करायचा नाही. बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. मी तेलाचा वापर तर काही खूप केलाही नव्हता आणि एव्हरेस्टचा मी छोले मसाला वापरला होता. भाजी बघा तुम्ही उकळून केवढी झाली आहे. माझ्याकडे कोथिंबीरच नव्हती, थोडीशी होती, मी तेवढी घालून घेतली. मस्त मिक्स करून घेतली. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेजपत्ता काढून टाकू शकता भाजी उकळल्याच्या नंतर. लसूण काढायचा तर राहून द्यायचा. भाजीला परत एक उकळी घ्यायची बारीकच गॅसवर, फुल गॅस ठेवायचा नाही. मी घरी घातलेलं जे लोणी होतं ना तेही घालून घेतलं थोडंसं. त्याने पण छान टेस्ट येते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अमूल बटर पण घालू शकता. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. मला काही चहा पावडरच्या पाण्यात छोले भिजवलेले नाही आवडत. मग मी असे साधे आणि सिम्पलच करत असते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चहा पावडरचं पाणी करून घालू शकता त्याच्यामध्ये. मी मस्त असे फुलके केले होते गरम गरम. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. पुदिन्याची चटणी, सॅलेड. चला तर मग व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. चला बाय.